तर कोटेश्वरी प्रतिष्ठान संघाची सलामीची जोडी मैदानावरती अजिंक्य गुरव आणि सिद्धार्थ। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला सत्यम कुमारवाडा या संघाने। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं एलिगंट सेवन हा संघ विजयी झाला। ए ग्रुपच्या मॅच ह्या चालू आहेत मैदानावर आपण पाहतोय। एक बाईकची चावी या ठिकाणी सापडलेली आहे। जर कोणाची हरवली असेल तर या ठिकाणी जमा केलेली आहे। ज्याच्या कोणाच्या बाईकची चावी हरवली असेल तर ती घेऊन जा, इथे सापडलेली आहे। चला मॅच स्टार्ट करायची आहे। तर पहिला षटक घेऊन येतोय सत्यम कुंभारवाडा संघाकडून स्वप्नील। एक नावाजलेला गोलंदाज। पहिल्या चेंडूचा खेळ आपण मैदानावरती पाहतोय, ज्याच्या समोर स्ट्राईक एंडवरती आजू कोटेश्वरी प्रतिष्ठान संघाचा कॅप्टन। तर गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय स्वप्नील थोडासा भरकटतोय। वाईट चेंडू घोषित केला, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल। पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावा देखील आपण पाहिलं तर 2 मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावेंवरती। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय, ज्याच्यावरती 4 धावा धावल्यावरती पाहायला मिळत आहेत। नक्कीच हीच चित्तथरारक दृश्य मैदानावरती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। आपल्याला माहिती आहे की बॉक्स क्रिकेट म्हटलं की मग क्षेत्ररक्षकाचा मैदानावरती कस लागला जातो, कारण ज्याच्याकडे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक उत्तम असेल तर मग फलंदाज देखील हडबडून जातो। इथे पुन्हा एकदा हलकीशी कडा चाटल्यानंतर चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी। या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 5। चेंडू झालेले आहेत 4। पाणी द्या मैदानावर, पाणी द्या। तर पहिलं षटक सुरू आहे मैदानावरती। 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय, अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहेत। चला धन्यवाद डीजे। सामना पुन्हा एकदा सुरू केला जातोय मैदानावर। 4 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातले, अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहिजे। स्वप्नील 5वा चेंडू अजिंक्यासाठी पुन्हा एकदा नक्कीच चांगला चेंडू होता, परंतु एक धाव रोखली जाणार नाही आहे, एक धाव मिळेल आणि या एका धावेनं धावसंख्या देखील बदलेल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती। शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातला, अजिंक्य असेल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती। पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये शेवटच्या चेंडूवर एक धाव जोडली जाईल। षटक संपतोय पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 7। ए ग्रुप मधला हा सामना आपण मैदानावरती पाहतोय। आपल्याला माहिती आहे की ए, बी आणि सी ग्रुपच्या मॅचेस आज आपल्याला पाहायचे आहेत।
तर पहिलं षटक धन्यवाद डीजे. चला तर दुसरा षटक मैदानावरती आपण पाहतोय. खूबी आलाय, ज्याच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेताना सिद्धार्थनं पाठवले डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती सिद्धार्थ असेल. सलामीची जोडी मैदानावरती अजूनही आपण कोटेश्वरी प्रतिष्ठान या संघाची आपण पाहतोय. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिलं तर या ठिकाणी या मैदानावरती मोठा फटका दिसलेला नाहीये. कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर एक लोक स्कोर पाहायला मिळाला. दुसऱ्या सामन्यामध्ये पहिली इनिंग आपण पाहतोय आणि दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू आपण पाहिलेत. धावसंख्या स्थिरावलेली 10 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा सिद्धार्थनं हलकासा कटवलेला चेंडू, ज्याच्यावरती दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत आणि या एका धावेनं धावसंख्या बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 2 चेंडू येणं शिल्लक आहेत खुबियाच्या षटकातले. सत्यम कुंभारवाडा वर्सेस कोटेश्वरी प्रतिष्ठान असा सामना मैदानावरती आपण पाहतो, ज्याच्यामध्ये प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी देखील मैदानावरती पाहायला मिळाली. 5वा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच धावा बनवण्यापासून दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवलंय. 5व्या चेंडूवर देखील कोणती धाव आलेली नाही. निर्धाव राहिला चेंडू. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. नक्कीच चांगली गोलंदाजी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यावरती जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 2 षटक समाप्त झाले आणि 2 षटक समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर 2 षटक समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरा षटक सुरू होतोय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, ज्याच्यावरती हलकीशी कडत साठली बॅटची चेंडू आणि गेला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. तिसरा षटक पुन्हा एकदा स्वप्नील. एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. आता मात्र एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव देखील कंप्लीट झाली. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. सत्यम कुंभारवाडा या संघाचे जे संघमालक आहेत सुमित दर्गे, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. सत्यम कुंभारवाडा या संघाचे संघमालक सुमित दर्गे, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर तिसऱ्या षटकातला हा तिसरा चेंडू सिद्धार्थसाठी कोणत्याही प्रकारे समजलेला नाहीये चेंडू आणि इथे मात्र तिसरा चेंडू निर्धाव चेंडू राहिलाय. कोणती धाव देणे, धावसंख्या स्थिरावलेली 14 या धावसंख्येवर. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय स्वप्नील मसळकर याची. चार चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपल्याला स्वप्नील याच्या षटकातला पाहायचा. किती धावा ठोकल्या जातील. चार चेंडू झालेले आहेत. धावा झालेल्या आहेत 15. इथे मात्र पहिल्या विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल राहुल धाटावकर यांच्याकडून आणि नक्कीच सुरेख गोलंदाजी मैदानावरती स्वप्नीलची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटक आपण त्याचे पाहतोय. 5 चेंडू झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत 16. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. एक छोटीशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव जोडली जाईल. 3
तर 3 षटकांचा खेळ आपण पाहिलाय. चौथ्या षटकाची जबाबदारी मात्र अक्षय याच्यावरती दिलेली आहे. धावसंख्या आपल्याला माहिती आहे की एक छोटी धावसंख्या पाहायला मिळते 17. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण केली. दोन्ही फलंदाजाने सलामीची जोडी आपण मैदानावरती आपण पाहतोय. कोटेश्वरी प्रतिष्ठान या संघाकडून एका धावेनं धावसंख्या बदलली. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. या ठिकाणी मराडे सर मुरुड पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय मराडे सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. इथे नो चेंडू नो प्लस किती धावा मिळतील? एक धाव म्हणजे टोटल 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवरती. या ठिकाणी मुरुड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे आदरणीय मराठे सर यांचं देखील मुरुड पद्मदुर्ग गलित कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर सत्यम कुंभारवाडा या संघाचे संघमालक राकेश म्हात्रे आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर अक्षय याचा षटक आपण पाहतोय आणि इथे पहिला धक्का मिळालाय कोटेश्वरी प्रतिष्ठान या संघाला. तर 3 चेंडू झालेले आहेत. तिसऱ्या षटकातला हा चौथा चेंडू असेल ज्याचा सामना करेल स्ट्राईक एंडवरती सिद्धेश. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनं धावसंख्या बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहेत. अक्षय याच्या षटकातला अक्षय देखील एक चांगला गोलंदाज आहे. अनेक स्पर्धांचा अनुभव आहे कारण मागची स्पर्धा देखील आपण पाहिलं. गतवर्षी ज्यानं मैदान गाजवलं होतं आपल्या गोलंदाजी. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सिद्धेशाच्या बॅटमधून चांगलं क्षेत्ररक्षण देखील खुबियाचं पाहायला मिळालं. रोहन शुभम याचं पाहायला मिळालंय आणि एक धाव देखील मिळते. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली कोटेश्वरी प्रतिष्ठान संघाची 24 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती काय मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल कारण सिद्धार्थ अजूनही स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज कशा पद्धतीनं सामना करेल इथे नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळतोय. एक धाव देखील कंप्लीट झाली. शेवटच्या चेंडूवर 4 षटक समाप्त होत आहेत. 4 षटक समाप्तीनंतर किती 25 धावा धावपलकरती पाहायला मिळत आहेत. तर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलंय प्रथम फलंदाजी करत असताना कोटेश्वरी प्रतिष्ठान संघानं 26 धावांचं लक्ष्य उभं केलंय.
तर सलामीची जोडी मैदानावरती सत्यम कुंभारवाडा संघाची आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईक एंडवरती स्वप्नील म्हसळकर, नॉन स्ट्राईक एंडवरती शुभम जाळगावकर. तर पहिलं षटक घेऊन येतोय कोटेश्वरी प्रतिष्ठान संघाकडून तेजस करडे. तर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला देखील आपण पाहिलं तर हलकीशी कडा साठली बॅटची आणि डिक्लेअर झोनमध्ये गेला चेंडू. एका धावेसाठी एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. आपल्याला माहिती आहे 4 षटकांच्या प्रथम फलंदाजीमध्ये 26 धावांचं टार्गेट सेट केलं आहे कोटेश्वरी प्रतिष्ठान संघानं आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी ही सलामीची जोडी मैदानावरती स्वप्नील आणि शुभम. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. याच्या नंतरचा सामना असेल तेजस. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे चेंडू फिरवण्याची क्षमता आहे. एक जादूगर आहे चेंडू फिरवण्यामध्ये. 4 चेंडू झालेले आहेत, धावा झालेल्या आहेत 6. तर 5वा चेंडू असेल तेजसच्या षटकातला. कशा पद्धतीनं समाचार घेईल स्वप्नील स्ट्राईक एंडवरती, कारण एक 26 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल. या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोचते 7 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. नक्कीच चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून कोटेश्वरी प्रतिष्ठानसाठी तेजसाची पाहायला मिळाली. पहिलं षटक समाप्त होते. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली 8 या धावसंख्येवर. तर 26 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 26 धावांचं लक्ष सत्यम कुंभारवाडा या संघासमोर असेल आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. अजूनही उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायचा आहे. दुसरं षटक घेऊन येतोय अथर्व सुभेदार. शुभम असेल स्ट्राईक एंडवरती सत्यम कुंभारवाडा संघाकडून फलंदाजी करण्यासाठी सलामीला आलेला फलंदाज. इथे मात्र नक्कीच लेग कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय, ज्याच्यावरती एक धाव देखील जोडली गेली. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोचली. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोचली 10 या धावसंख्येवर. लगातार 2 चेंडूंवरती 2 धावा खर्च केल्यात. एक नावाजलेला गोलंदाज, अनेक स्पर्धेंचा ज्याच्याकडे अनुभव आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. शुभमला देखील काही समज दिलेला नाही आहे चेंडू. आणि इथे मात्र हा तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला अथर्व याच्या षटकातला. 3 चेंडू झालेले आहेत. 4था चेंडू असेल पुन्हा एकदा शुभमसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोनमध्ये जाईल एका धावेसाठी आणि या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोचते 11 या धावसंख्येवरती. तर 26 धावांचं टार्गेट, 4 चेंडू झाले. 5वा चेंडू असेल शुभमसाठी. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये पाठवला चेंडूला एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोचली ती 12 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल अथर्व याच्या षटकातला. ते पुन्हा एकदा 2 धावेंचा फटका आपण मैदानावरती पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा जोडल्या जातील. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली 14 या धावसंख्येवर. डीजे. तर 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे 14 धावांवरती. तिसरं षटक सुमित. पहिल्या चेंडूचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोचली 15 या धावसंख्येवर. इथे दुसऱ्या चेंडूवर मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच जोडली जाईल. पुन्हा एकदा एका धावेनं धावसंख्या बदलते, धावसंख्या जाऊन पोचते ती 16. तिसरा चेंडू असेल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती स्वप्नील.
पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा चाटली, चेंडूनं डिक्लेअर झोनमध्ये गेला एका धावेसाठी. या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोचली ती 17. या धावसंख्येवर अजूनही या उर्वरित 9 चेंडूंचा खेळ आपल्याला मैदानावरती पाहायचा आहे, ज्या 9 चेंडूंवरती विजयासाठी सत्यम कुंभारवाडा या संघाला. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र नक्कीच धावा रोखल्यात अथर्व यानं, कोणतीही धाव येत नाही आहे. चौथा चेंडू मात्र निर्धाव चेंडू राहिला. उर्वरित 8 चेंडूवर विजयासाठी 9 धावांची गरज असेल सत्यम कुंभारवाडा या संघाला. सुमित मात्र एक नावाजलेला गोलंदाज आहे. आज या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय कोटेश्वरी प्रतिष्ठान या संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवला, त्याच्या गोलंदाजीवर विश्वास दाखवला आणि तो विश्वास त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू अजूनही येणं शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकातले. धावसंख्या स्थिरावलेली 17 या धावसंख्येवर. आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय. सामन्याचं 7 चेंडू आणि विजयासाठी मात्र 9 धावांची गरज असेल. आणि या वेळेला थोडासा दिशा भरकटतोय. सुमित वाईड चेंडू घोषित केला, एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या देखील बदलेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज असताना पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये पाठवल्या चेंडूला. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव जोडली जाईल. तिसरं षटक समाप्त होतोय. 3 षटक समाप्तीनंतर 19 धावा दाखलवरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ देखील मैदानावरचा पाहिजे आहे, ज्याच्यामध्ये 6 चेंडूंचं समीकरण आपल्यापर्यंत असं येत आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज असेल. सत्यम कुंभारवाडा या संघाला अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय, परंतु कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक पाहायला मिळालेला नाही आहे, मोठा फटका पाहायला मिळालेला नाही आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना पुन्हा एकदा शेवटच्या षटकाची जबाबदारी हे अथर्ववरती विश्वास दाखवलाय कोटेश्वरी प्रतिष्ठान संघाचा. आणि पहिल्या चेंडूवरती हलकासा कटवलेला चेंडू, ज्याच्यावरती 1 धाव पूर्ण केली. या एका धावेनं धावसंख्या देखील बदलली, धावसंख्या जाऊन पोचली ती 20 या धावसंख्येवर. उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज असताना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती स्वप्नील येईल आणि अशा पद्धतीनं समाचार घेतले आपण पाहतोय. 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण झाली आणि या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या धावसंख्येवर. आता मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळ देखील आपल्याला पाहायचा आहे, ज्या 4 चेंडूंवर विजयासाठी 5 धावांची गरज असेल. कशा पद्धतीचा सामना होईल या 4 चेंडूंवरती शुभम कशा पद्धतीनं समाचार घेतो. इथे पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये पाठवला चेंडूला एका धावेसाठी आणि या एका धावेनं धावसंख्या बदलली, धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवर. 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती सामना करेल शुभम. तर 1 धाव पुन्हा एकदा जोडली जाईल आणि या एका धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. आता मात्र सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 5वा चेंडू, इथे मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा जोडल्या जातील. या 2 धावेनं धावसंख्या बदलेल, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. आपल्याला माहिती आहे की चेसिंग कंपल्सरी असल्यामुळं धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत. शेवटचा चेंडू आहे, 1 चेंडू आणि तर 1 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज असताना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती स्वप्नील असेल. काय स्ट्रोक पाहायला मिळेल मैदानावरती. सामना मात्र 2 संघांमधला आपण पाहतोय, कोटेश्वरी प्रतिष्ठान वर्सेस सत्यम कुंभारवाडा. शेवटच्या चेंडूवर आलेला हा सामना मैदानावरती. 1 चेंडू आणि एका धावेची गरज. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा विनिंग शॉट खेळताना स्वप्नील. इथे सत्यम कुंभारवाडा विजय होतोय. विजयी संघाचे अभिनंदन.
चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एलिगंट 7 वर्सेस सत्यम कुंभारवाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. सत्यम कुंभारवाडा एलिगंट 7 दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचा आहे. चला सत्यम कुंभारवाडा कॅप्टन आणि एलिगंट 7 कॅप्टन. फार वेळ घेऊ नका मित्रांनो, आपण टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करून घ्यायचं आहे. मला वाटतं सत्यम कुंभारवाडा या संघात एलिगंट 7 संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. सत्यम कुंभारवाडा. स्वप्नील मसळकर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच टॉस देखील होईल आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला जाईल. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी स्वप्नील म्हसळकर याच्या नावावरती हा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. अप्रतिम फलंदाजी मैदानावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. एक उत्तम दर्जाचा खेळ मैदानावरती या सामन्यामध्ये स्वप्नीलकडून पाहायला मिळाला आणि त्याच कारणाने या ठिकाणी हा मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वप्नीलच्या नावावरती जातोय. आणि स्वप्नील म्हसळकर याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय आणि लगेचच त्याच ठिकाणी नाणेफेकीचा कौल देखील घेतला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. एलिगंट 7 वर्सेस सत्यम कुंभारवाडा. मॅचचा टॉस होतोय टॉस बॉक्समध्ये. डिसिजन लगेच सांगायचं आहे. मला वाटतं सत्यम कुंभारवाडा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपलं डिसिजन काय असेल स्वप्नील? प्रथम टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला सत्यम कुंभारवाडा संघानं. मी विनंती करेन की आपण लगेचच मॅचकडे वळायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आम्ही मगाचपासून या ठिकाणी सूचना करतो की जो खेळाडूंसाठी कक्ष या ठिकाणी आरक्षित आहे तिथे खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणीही बसायचं नाही आहे. त्याचप्रमाणे आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अभिषेक वाडगे, सन्माननीय अमितजी पाटील, सन्माननीय दर्शन कदम यांचे देखील मी मुरुड पद्मदुर्गली कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला सत्यम कुंभारवाडा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मी सत्यम कुंभारवाडा या संघाला विनंती करतोय की आपण मैदानावरती यायचं आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर एलिगंट 7 संघाला देखील सलामीची जोडी पाठवण्यासाठी मी विनंती करतोय.
त्याचप्रमाणे आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी या ठिकाणी आदरणीय किशोर देशमुख यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांचं देखील मुरुड पद्मदुर्ग लीग कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सत्तम कुंभोरडा वर्सेस एलिगंट 7 असा सामना मैदानावरती आपण पाहणार आहोत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अभिषेक वाडगे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी मुरुड पद्मदुर्ग लीग कमिटीचे अध्यक्ष प्रकाशजी चव्हाण आपणास विनंती करतोय, आपण आपल्या तर या ठिकाणी आपण विशेष सत्कार करतोय. व्यासपीठावरती जे या ठिकाणी संपूर्ण टीम बसलेली आहे, या टीमबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी आपल्याकडे एक भीषण आग लागली होती आपल्या मुरुडच्या बाजारपेठेमध्ये आणि काही गोष्टींसाठी आपण थोडासा कमीपणा घेत म्हणजे कमी आलो आणि त्यासाठी आपल्याला शेजारी तालुक्यातून आपल्याला मदत घ्यावी लागली आणि त्यातीलच रोहा तालुक्यातील ही संपूर्ण जी टीम आहे ही व्यासपीठावर बसलेली आहे. यांना पाचारण केल्यानंतर त्यांनी लगेचच आपल्या मुरुडला या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यांची दखल आज या ठिकाणी या मुरुड पद्मदुर्ग कमिटीने घेत त्यांना या ठिकाणी निमंत्रण केलं आणि त्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आदरणीय अभिषेक वाडगे, आदरणीय अमित पाटील, आदरणीय दर्शन कदम, आदरणीय किशोर देशमुख अशी टीम आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित दिसते. मी मनापासून मुरुड पद्मदुर्ग कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि मी विनंती करतोय प्रकाशजी चव्हाण आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अमितजी घाडगे यांचा सत्कार आपण करायचा आहे. खरं तर अशा गोष्टी अचानक घडतात आणि त्यावेळेला मात्र आपण मदतीचा हात मागतो आणि मदतीचा हात देणारे लोक हे आपल्या आजूबाजूलाच असतात आणि रोहा तालुक्यातून ही संपूर्ण टीम आपल्याला या ठिकाणी मुरुड तालुक्यामध्ये ज्यांच्या सहकार्याने ती आग आपण आटोक्यात आणू शकलो अशा सर्व व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. तदनंतर सन्माननीय अमितजी पाटील यांचा देखील या ठिकाणी मी सत्कार करण्यासाठी मी प्रकाशजी अमितजी पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करण्यासाठी प्रकाशजी चव्हाण आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय अमितजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद.